रखरख्त ऊन, तापलेली जमीन आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला एक शेतकरी. हे चित्र आहे दुष्काळाचं, एका जिवंत वेदनेचं. आणि हीच वेदना, हेच संकट यावर्षी भारताच्या दारावर येऊन उभं ठाकलं आहे. जागतिक हवामान संस्थांनी तर धोक्याची घंटा वाजवलीय. चला तर मग ह्याच माहितीच्या आधारे आपण समजून घेऊया की एल निनोचं हे संकट नेमकं आहे तरी काय आणि ते आपल्या सगळ्यांवर कसा परिणाम करू शकतो. हे फक्त शब्द नाहीत, तर ही त्या प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आहे, जो कोरड्या आकाशाकडे आशेने पाहत असतो. दुष्काळ फक्त जमीन नाही, तर माणसांची स्वप्न आणि त्यांचं भविष्यही कोरडं करतो. म्हणूनच यामागचं विज्ञान समजून घेण्याआधी याचा माणसांवर काय परिणाम होतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण आधी यामागच्या विज्ञानाबद्दल बोलणार नाही आहोत. आधी आपण हे समजून घेऊ की दुष्काळ म्हणजे नक्की काय आणि त्याला एक जिवंत वेदना का म्हणतात. जरा विचार करा, दूरपर्यंत पसरलेल्या जमिनीच्या भेगा या फक्त जमिनीवरच्या भेगा नाहीत, तर त्या शेतकऱ्याच्या नशिबावर पडलेल्या जखमा आहेत. रिकाम्या माठातून पाण्याचा शेवटचा थेंब टिपणारी आई, तिच्या डोळ्यातलं पाणी त्या कोरड्या विहिरीपेक्षा जास्त भयान वाटतं. खरं तर हे आहे दुष्काळाचं खरं रूप. आणि ही काही उगाच मनात आलेली भीती नाहीये. जागतिक हवामान संघटना आणि भारतीय हवामान विभाग यांसारख्या अधिकृत संस्थांच्या अहवालांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हे अहवाल म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर येणाऱ्या मोठ्या संकटाची एक पूर्वसूचना आहे. बरं, मग या सगळ्या मागे आहे तरी कोण? या संकटाचं मूळ कारण काय आहे? तर या कथेचा जो मुख्य खलनायक आहे त्याचं नाव आहे एल निनो. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एल निनो म्हणजे पॅसिफिक समुद्राचं पाणी गरजेपेक्षा जास्त गरम होणं. ही केवळ एक नैसर्गिक घटना नाही, तर आपल्या पृथ्वीच्या हवामान चक्रातला एक असा बिघाड आहे ज्यामुळे जगभरातल्या पावसाचं सगळं गणितच बदलून जातं. आता एल निनोचा एक अगदी विरुद्ध स्वभावाचा भाऊ आहे, त्याचं नाव आहे ला निना. ला निना म्हणजे पॅसिफिकचं पाणी थंड होणं, जे आपल्या मॉन्सूनसाठी खूप चांगलं असतं. पण सध्या होतंय काय, तर ला निनाचा प्रभाव कमी होतोय आणि एल निनोचं सावट गडद होतंय. आणि आपली चिंता नेमकी हीच आहे. तर मग हे नेमकं घडतं कसं हे समजून घ्या. जेव्हा पॅसिफिकचं पाणी तापतं तेव्हा तिथली हवा गरम होऊन वर जाते आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. हे कमी दाबाचं क्षेत्र एका मोठ्या चुंबकासारखं काम करतं आणि आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांमधली सगळी शक्ती आणि ढग स्वतःकडे खेचून घेतं. आणि मग काय होतं, भारताकडे येणारा पाऊस समुद्राकडेच वळून जातो. आता यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. WMOच्या रिपोर्टनुसार एप्रिल ते जून हवामान साधारण राहील, पण खरी चिंता आहे जून-जुलैची. याच काळात एल निनो तयार होण्याची शक्यता तब्बल 40 ते 60% आहे. आणि हीच वेळ आपल्या मान्सूनची मुख्य वेळ असते. म्हणजे बघा, शत्रू अगदी तेव्हाच दारावर येऊन उभा राहणार आहे जेव्हा आपल्याला पावसाची सगळ्यात जास्त गरज असते. आणि असं समजू नका की हे पहिल्यांदाच घडतंय किंवा हा काही योगायोग आहे. मागच्या 100 वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला, तर भारतात जेव्हा जेव्हा मोठे दुष्काळ पडले त्यापैकी जवळपास 60 ते 70% वेळा त्याच्यामागे एल निनोच होता. हा आलेख स्पष्टपणे दाखवतो की एल निनो आणि दुष्काळ यांचे एक पक्कं समीकरण आहे. थोडक्यात सांगायचं तर एल निनो हा आपल्या मान्सूनचा सर्वात मोठा शत्रू आहे. बरं, समजा मान्सून फसला तर मग काय होतं? तर मग सुरू होते एकामागे एक येणाऱ्या संकटांची एक साखळी, एक डॉमिनो इफेक्ट. चला पाहूया याचे परिणाम कुठपर्यंत पोचतात. सगळ्यात पहिला आणि थेट फटका बसतो तो आपल्या शेतीला. आपल्या देशातली अर्ध्यापेक्षा जास्त शेती आजही थेट पावसावरच अवलंबून आहे, नाही का? पाऊस नाही तर पीक नाही. तांदूळ, सोयाबीन, कापूस यांसारखी आपली मुख्य खरीप पिकं धोक्यात येतात. आता शेतीवर परिणाम झाला की दुसरा धक्का बसतो तो महागाईच्या रूपाने. जेव्हा देशात अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं तेव्हा साठेबाजी वाढते आणि भाजीपाला, धान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव अक्षरशः गगनाला भिडतात. याचा थेट फटका आपल्या सगळ्यांच्या बजेटला बसतो. आणि इथेच संकट थांबत नाही. तिसरं संकट आहे पाणी आणि विजेचं. आपल्या धरणांमधलं पाणीसाठा पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. धरणं भरली नाहीत तर पिण्याच्या पाण्याचं संकट फक्त गावांपुरतं राहत नाही, ते मोठ्या शहरांपर्यंत पोचतं. आणि धरणांमधली पाण्याची पातळी कमी झाली की वीज निर्मितीवरही परिणाम होतो आणि मग भारनियमनाचं संकट उभं राहतं. आणि या सगळ्याचा चौथा परिणाम होतो तो थेट आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर.
दुष्काळामुळे फक्त पाण्याची टंचाई होत नाही, तर उष्णतेच्या लाटा प्रचंड वाढतात. हवेत धुळीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतात. आणि ही उष्णतेची लाट किती गंभीर असू शकते तर हा आकडा बघा. पारा 45 अगदी 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो. विचार करा, हे तापमान माणसाच्या जीवाला किती धोकादायक ठरू शकतं. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाणही वाढू शकतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? मुद्दा हा आहे की पॅसिफिक समुद्रात उठणारे हे उष्ण वारे ही फक्त हवामानाची गोष्ट नाहीये, ती थेट आपल्या घराच्या बजेटला आणि आपल्या खिशाला भिडणारी गोष्ट आहे. हे एक आर्थिक संकट आहे. आता ही आर्थिक संकटाची साखळी काम कशी करते ते जरा समजून घेऊया. पिकांचं उत्पादन घटतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं. बाजारात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला की महागाई वाढते. या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवावे लागतात, ज्यामुळे आपलं गृहकर्ज आणि इतर कर्ज महाग होतात. हे एक असं दुष्टचक्र आहे जे थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करतं. बरं, मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? इतकं मोठं संकट दारात उभं असताना आपली तयारी काय आहे? चला, आता या संकटाचा सामना करण्यासाठी काय तयारी सुरू आहे आणि भविष्यातली आव्हानं काय आहेत याकडे वळूया. यात एक चांगली गोष्ट ही आहे की आपलं प्रशासन आतापासूनच सतर्क झालंय. पाण्याचं काटेकोर नियोजन करणं, शेतकऱ्यांना पिकांबद्दल सल्ला आणि विमा मदत देणं, जनावरांसाठी चारा छावण्या आणि टँकरचं नियोजन करणं असे अनेक आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही फक्त एक हवामानाची बातमी नाहीये. एल निनोचं हे संकट ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणजे जागतिक तापमान वाढीमुळे आता जास्त गंभीर आणि जास्त वेळा येऊ लागले. त्यामुळे हा देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि आपल्या प्रगतीला बसणारा एक मोठा धक्का आहे. आणि म्हणूनच तज्ज्ञ सांगतायत की आपल्याला फक्त तात्पुरते उपाय करून चालणार नाही. आपल्याला दीर्घकालीन विचार करावा लागेल. जलसंधारण, आपल्या पीक पद्धतीत बदल करणं आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेतीच्या नवीन पद्धतींमध्ये गुंतवणूक करणं, हेच भविष्यातलं आव्हान पेलण्यासाठी आवश्यक आहे. तर मग शेवटचा प्रश्न, एल निनो खरंच इतका विनाशकारी ठरेल का? खरं तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या तयारीवर अवलंबून आहे. जर आपण आत्ताच सावध झालो नाही तर एल निनोचा हा प्रभाव फक्त निसर्गाचा कोप राहणार नाही, तर तो देशाच्या प्रगतीला ब्रेक लावणारा एक मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे यावर विचार करणं आणि तयार राहणं हेच आपल्या हातात आहे.